माहितीचं मार्गदर्शन आहे असं समजायला काय हरकत नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे, पण त्याचा उजाळा मी करणार आहे. ज्या माताजी अखंड 22 वर्ष या मातीसाठी, या मातीला जगवण्यासाठी आणि संपूर्ण निरोगी हे कुटुंब व्हावं, हे देश व्हावं, आपलं शहर व्हावं याच्यासाठी झगडत आहेत. आणि हे झगडणं जे आहे हे प्रेरणादायीच आहे. प्रत्येकानं ही प्रेरणा इथून घेऊन जायची. आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक कार्यक्रमात जातो, मंगल कार्यालयात जातो, अगदी पिक्चरच्या थिएटरमध्ये जातो. आपलं बसणं, उठणं, वागणं, बोलणं त्याप्रमाणे असतं. पण आज आपण आलो आहे एखाद्या संतभूमीमध्ये, एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये, आणि एक ज्या ठिकाणी साधना केलेली आहे अशा परम संत सद्गुरूच्या ठिकाणी आलो आहे. तर तिथलं आपलं वागणं, बोलणं आणि राहणं आणि तिथली जी काही प्रेरणा आहे, जी ऊर्जा आहे ती फार आगळी वेगळी आहे. आपण आता सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी ताठ बसा, दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा. एक अद्भुत अनुभव. डोळे मिटा आणि लक्ष काही क्षणापुरतं कपाळावरती करा, काही क्षणापुरतं. फार सुंदर. खोल श्वास, धीम्या गतीनं श्वास, हळूवार श्वास. श्वास आहे तर आपण आहे, जमीन आहे तर आपण आहे, पाणी आहे तर आपण आहे. तर या 3 गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. खोल श्वास, धीम्या गतीनं श्वास. जो अनादि नाद आहे, जो ब्रह्म उत्पन्न होताना तयार झालेला आहे, तो अनादिनाद प्रणव ओंकार, याचे 5 फक्त उच्चार आपण करूया, कारण आपण संतभूमीमध्ये आहोत. जर आपण आपल्या आत शिरलो नाही तर संतभूमीमध्ये येऊन आपण काहीच केलं नाही. खोलवर श्वास. ओमचं गुंजन. हात एकमेकावरती चोरा, चेहऱ्यावरती फिरवा. आजची जी माहिती आहे, आजचा जो सत्संग आहे तो संपूर्णपणे डाव्या बाजूचा आहे. डाव्या बाजूचा का हो? आहाराची किंवा स्वयंपाकाची किंवा घरातील आहाराची जी जिम्मेदारी आहे ती कुठल्या बाजूवर आहे? डाव्या बाजूवर आहे, साहजिक आहे. तर त्यांच्यासाठी हे फार सुंदर लेक्चर आहे. आम्ही सेंद्रिय खावा यासाठी 2 वर्ष झाले वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत, विविध संस्थांच्या संपर्कात आहोत. तर त्याच्यामध्ये एक कॉमन वाक्य येतं प्रत्येकाचं, हे परवडत नाही. म्हणजे सगळ्यांनी हे ठाम धरलंय की रसायन टाकल्याशिवाय ह्या जमिनीमध्ये पिकूच शकत नाही. परंतु आज जे काय आहे, आज जी काय माहिती तुम्हाला मिळणार आहे ती अप्रतिम आहे. फार वेळ न घालवता डायरेक्ट आपण माहितीला सुरू करणार आहोत. तर सगळ्यात पहिली थोडेसे स्लाइड्स का केलेत, मी जर नाव सांगितलं, जसं माईंनी नाव सांगितलं, अबई कबई घ्या, पटाडीची शेंग घ्या, नाई घ्या, फंजा घ्या, तर तुमच्या डोक्यात येईल की हे काय सांगायला आले. मी पिशव्या घेऊन जाते बाजारात तर मला 4-5 बाजाराच्या वर काय येते. ज्या वेळेला मांसाहारी आणि शाकाहारी याच्यावरती डिबेट होतं आमचं बऱ्याच लोकांवरती, जे मांसाहारी करणार आहेत. अहो बाजारात गेलं तर केमिकल सगळं खायला मिळतंय, मग ते खाऊन तर काय करायचं. आणि बघायला गेलं तर 4-5 भाज्या, भेंडी घ्या, वांग घ्या, टोमॅटो घ्या, बटाटा घ्या, कांदा घ्या, लसूण घ्या. पालेभाजीमध्ये फार तर तुम्ही पालक घ्या, मेथी घ्या. पण माझं मत आहे की तुम्ही ह्याच्यातलं काहीच खायचं नाही. पण रोज एक भाजी तुम्ही 45 दिवसापर्यंत रोज वेगळ्या भाज्या खाऊ शकता. माझ्याकडे
सर्वसाधारण 145 भाज्यांची अशी लिस्ट आहे की जी सहज शक्य आहे न काही खर्च करता. सेंद्रियासाठी आपण जे करतोय ते मार्गच मुळात चुका लागलाय. पहिला मार्ग जे रसायनाशिवाय येऊ शकत नाही त्याच्यावरती प्रयोग व्हायला लागले सेंद्रियाचे. ते येऊ शकत नाही कारण अमेरिकी संस्थेनं एक मॅनेजर नेमला. त्या मॅनेजरचा एक उद्देश होता की बी आणि खत कस्टमरनं म्हणजे शेतकऱ्यांना माझ्याकडनंच घ्यायला पाहिजे. त्यासाठी जे काही करता येईल ते करायला पाहिजे. म्हणून आज चीन आणि अमेरिकेमध्ये कृषी संशोधनामध्ये असं संशोधन झालं आहे की ज्या कंपनीचं बियाणं त्याच कंपनीचं खत, त्याशिवाय ते उगवतच नाही, ते येतच नाही. म्हणजे बीज पण तुम्ही आमच्याकडनंच घ्यायचं, खत ही आमच्याकडनंच घ्यायचं. तर मांसाहारी खाणारे त्यांच्यासाठी सुद्धा जी कोंबडी पाळली जाते ती सुद्धा चायनानं अशा पद्धतीनं DNA त्याचे बनवले की त्यांनी बनवलेलं खाद्य टाकलं तरच जगते, नाहीतर तिसऱ्या दिवशी मरते. जो अध्यक्षांनी विषय निवडला किंवा विषय छेडला की मेडिसिनल वॉर चालू आहे जगात, मेडिसिनल, तसं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा एक वॉर चालू आहे की तुमच्या जमिनीचा पोत असा घालवायचा की माझं खत टाकल्याशिवाय तुमची जमीन पिकणारच नाही. 2014ला ज्या वेळेला हे क्षेत्र घेतलं, 2016ला ताब्यात मिळालं, 2017ला पहिली लागवड झाली, 2017पासून आज तागायत या जमिनीवर मी गवताची फवारणी सुद्धा केलेली नाही. कुठल्याही झाडावरती कुठलंही केमिकल फवारलेलं नाही. तरी सुद्धा 60 आंब्यांमध्ये 4.5 ते 5 टन आंबा निघतो. आज माझ्या शेतामध्ये 30 ते 35 प्रकारच्या भाजीपाला आपोआपरित्या नैसर्गिकरित्या येतोय. मी एकच वर्ष काम केलं आणि तिथून पुढे बसून खायचं जी पेन्शन योजना आपण म्हणतो, LIC वाला आपल्या समोर येऊन सांगतो की एवढे एवढे तुम्ही भरत जावा, इतक्या दिवसानंतर तुम्हाला पेन्शन मिळेल, एवढी एवढी मिळेल असं. तर माझं म्हणणं आहे आजचं जे काही लेक्चर आहे असं आहे की तुम्ही आयुष्यात ते एकदाच पेरायचं आहे, आयुष्यात परत पेरायचं नाही, आयुष्यभर फक्त खातच राहायचं. काही शेतकऱ्यांचे असे चेहरे झालेत की म्हणतात हे काय सांगायला. पहिली स्लाइड बघूया. स्लाइड ह्याच्यासाठी आहे की ती वनस्पती तुमच्या डोळ्यासमोर यावी तर तुम्हाला ते लक्षात येईल ॲक्च्युली काय आहे. हे बघा, 12ही महिने शेतात येणाऱ्या ह्या भाज्या आहेत, सगळ्या ओळखायला येतात. इकडची बाजू बाजारात मिळतात ह्या, बरोबर आहे. लाल माठ मिळतो, पांढरा माठ मिळतो, तांदळी मिळते, बरोबर आहे, राजगिरा मिळतो. हे एकाच वर्गीय भाज्या पालेभाज्या आहेत. यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का की साध्या मुंग्यासुद्धा ह्यांचं बीज ट्रान्सफर करू शकतात. वारा तर करतो पण साधं एक कीटक हिचं बीज वाहू शकतो आणि यांची प्रजनन शक्ती इतर पालेभाज्यांपेक्षा 350 पट जास्त आहे. म्हणजे हे गवताप्रमाणे कधी मरतच नाही. एक शेतकरी मी बघितलंय की 20 ते 22 वर्ष झालं शेतातलं गवत फवारतोय का तर ते मरावं म्हणून. मग मेलं का नाही? का त्याची प्रजनन शक्तीच एवढी आहे की तुम्ही किती मारायचा प्रयत्न करा. तसं याला आपण गवत म्हणून तुच्छ लेखतो, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे की लहान मुलांच्या हाडाच्या वाढीसाठी ही प्रचंड चांगली असणारी ही 4 भाज्या आहेत. सांगायला गेलं त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यूला फार मोठं लेक्चर होईल. फक्त तुम्हाला ओळख करून देतोय की ह्या भाजीला पेरायची गरज नाही. शेतकरी बांधवांनी तुम्ही सांगा ही पेरायची भाजी आहे का, याचं बियाणं कुठली तरी कंपनी विकते का? कारण त्यांना माहिती आहे की ह्याच्यावरती त्यांचा कंट्रोल राहू शकत नाही. आज मूग घ्या, शेंगदाणे घ्या, उडीद घ्या, सोयाबीन घ्या, कंपनीचं घेतलं तरच उगवते, इतर उगवते का? कंपन्या अशा पण करायला आल्यात, एखादीच मध्ये तुमच्या जशा पॉलिसी आहेत, पॉलिसी धारकांबरोबर टाईप करून एखादी अशी बॅच काढायची, ती उगवताच कामा नाही. एक्सपायर झालेला माल द्यायचा. मग असं काही जेनेटिक ते यंत्रणा लावायला लागले की त्यांच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. जुनं वाहन गेलं कुठं? चला पुढची स्लाइड बघूयात आपण.
फार सुंदर माहिती आहे की ह्या भाज्या 40 ते 45 भाज्या मी तुमच्यासमोर आणलेत. माझ्याकडे अशा 145च्या वर भाज्या आहेत की ज्यांची तुम्हाला नावत पण माहीत नाहीत. जी माईंनी सांगितलं की वनात राहून माझं कित्येक दिवस गुरूं सान्निध्यात राहून. मगाशीचा एक विषय मांडायचा राहिला. गुरुजी ज्या वेळेला नुकतेच भेटले त्यावेळेला आम्ही सहज त्यांच्या आश्रमात महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरला गेल्यानंतर साहजिक आहे ते एकटे राहत होते. मग ते म्हणले दलिया करूयात का. आमच्या चेहऱ्यावरच्या आट्या बघून त्यांनी ओळखलं की हे नुसत्या दलिया खाणारे नाहीत. हॉटेलमध्ये गेलो आम्ही. मागवा तुम्हाला काय मागवायचं ते. कामत हॉटेल होतं पाचगणी आणि महाबळेश्वरच्या रोडवर. तिथं बसलो आम्ही. सगळं मेनू कार्ड बघितला. प्रत्येकानं साहजिक आहे आपल्या आपल्या ज्ञानाप्रमाणे ऑर्डर दिली. कोणी पिझ्झा दिला, कोणी बर्गर दिला, कोणी भजी दिली, कोणी पावभाजी दिली, अमुक 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 अमुक. पहिलं बीज जे रवलं गेलं विषमुक्त आहाराचं तर त्या दिवशीच्या त्या रात्रीच्या जेवणानं. जेवता जेवताच गुरुजींनी जे झाडाला सुरुवात केली तर ते पावभाजीसुद्धा आपोआप हातातून गळायला लागली. की काय खाताय तुम्ही आयुर्वेदाचं माणूस. आयुर्वेदात तुम्ही 5 वर्ष शिकलात आणि हे मी तुम्हाला शिकवायचं की विषमुक्त तुम्ही खावा आणि हे काय खायला लागलाय तुम्ही. म्हणजे आम्ही शरीर धर्मानं सर्टिफिकेटने डॉक्टर झालो की ज्ञानी डॉक्टर कधी झालो. तर ती जी ज्ञान ऊर्जित करण्याची जी प्रेरणा दिली ती गुरुनी दिली. त्यामुळे जो प्रवास चालू झाला विषमुक्तीचा तर तो पहिल्यांदा चालू झाला 2011 त्यावेळेला हळूहळू आहारामध्ये ट्रिमेंडस फरक पडत गेला. आपण वळूया पुढच्या स्लाइडवरकडे ये. आता आपण बघा मुळा काय खातो. मुळ्याच खालची भाजी खातो साजी काय. शेवगा घ्या काय खातो. शेंग खातो. असे कित्येक वनस्पती म्हणा किंवा भाजीपाला आहेत म्हणा की त्यांचे जे गुणधर्म जे त्यांच्या खाद्य भागात नाही ते त्याच्या वेगळ्या भागात आहेत. उदाहरणार्थ मुळा आयुर्वेदानं सांगितलं की 21 दिवसाच्या आत असेल तर खायचं. 21 दिवसाच्या जर तो पुढे गेला तर त्याच्यामध्ये एक केमिकल घटक तयार होतो आणि तो लिव्हरमधनं पास होत नाही. त्यामुळं बालबिल्व म्हणजे हिरवा असणारं बेल आणि बालमुलक हे श्रेष्ठ आहेत. पिकलेलं बेल खाऊन उपयोग नाही. बालबेलच खायला पाहिजे. मोठा लांब लचक मुळा खाऊन उपयोग नाही. तो 21 दिवसाच्या आतला हिरवट छटा असणाराच खाल्ला पाहिजे. तर ते लिव्हरला टॉनिक आहे आणि तुमच्या गॅस्ट्रिक इंटेस्टायनल लेवलला एन्झाईम सिक्रेट करण्यासाठी उपयोग करतो. म्हणजे पचनासाठी उपयोग आहे. आपल्याला माहीत नाही की आपण कुठली गोष्ट का खातोय. आज अभंगवाणीचं किंवा हे शरीर मनोकायिक यंत्रणा जे लिहिलेलं जे एक अभंगवाणीचं ग्रंथ म्हणा पुस्तक म्हणा हे काही फार मोठी गोष्ट नाही. कित्येक तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी केवढी मोठे लिहिले. पण समर्पण झाल्यानंतर गुरुमहिमा काय असतो तर तो राहवला नाही आणि आतून प्रेरणा येत गेली तसं ते लिहित गेलं. पहिला भाग आहे. असे 5 व्हॉल्यूम्स निघणार आहेत. तर दुसरा व्हॉल्यूम जो आहे आज जाहीर करणार आहे आणि मला आनंद वाटतोय. दुसरा व्हॉल्यूम आहे तो फक्त या डाव्या श्रेणीच्या महिलांसाठीच. का तर त्यांना ज्ञान आल्याशिवाय कुटुंब ज्ञानी होऊ शकत नाही. ही नुसती म्हणीपुरतं आहे. तर त्यांना ज्ञानी करण्यासाठी फक्त आहारावरतीच ते अभंग असणार आहेत. तर एक सुंदर अभंग त्याविषयी पहिली स्लाईड मला वाटतंय असेल याच्याविषयी. एक अभंगवाणी आली की महिला कशी असावी. नोकरदार असाल गृहिणी असाल तरीसुद्धा महिला कशी असावी. फार सुंदर. षडरसर मधुर श्रेष्ठा कटू तुरट कपनाशे पित्त नाशे मधुर कषाय मधुर आम्ल वात नाशे घरची सुगरण असावी ज्ञानी होई निरोगी कुटुंब निरोगाचा असावा पण त्याला जोड आयुर्वेदाची. आता षडरस माहिती आहेत का. मधुर बरोबर. मधुर लवण आम्ल म्हणजे आंबट तुरट बरोबर तिखट
आणि कडू, यातले किती रस आपल्या जीवनामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये येतात? षडरसात्मक आहार असावा आयुर्वेदानं सांगितलंय किंवा शास्त्रामध्ये सांगितलंय. जो षडरसात्मक आहार घेतो तोच मुक्त पाहतो. कशातनं? रोगातनं आणि प्रपंचातनं किंवा आध्यात्मिक लेवलच्या मुक्तीतनं सुद्धा. षडरसाचं जो स्वागत करत नाही. दुसरी ओळ जी आहे ती फार नॉलेजेबल आहे. ती दुसरी ओळ आहे बघा, कडू तुरट कपनाशे. कप झालाय घरात तर काय द्यायला पाहिजे? कडू आणि तुरट पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. कडू आणि तुरट पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. पुढचा आणखी एक लाईन नॉलेजेबलच आहे, ती सुंदर आहे, तर ती आहे पित्तनाशे मधुर कशा आहे. पित्त जर झालेलं असेल तर आंबट, तळलेलं, तिखट आणि खारट पदार्थ खायचे नाही आहेत. कुठले खायचे? तर मधुर आणि कषाय म्हणजे तुरट. आता कषाय पदार्थांचे नावं काय माहीत आहेत का आपल्याला, की ज्याच्यामध्ये तुरटपणा आहे? मी एका घरात गेलो आणि विचारलं तुरट कशात आहे? ते बाबा लावते बघा तुरटी, त्यात फक्त तुरटपणा आहे. म्हणजे तुरट भाजी कुठली ही सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. तर याच विषयी पुढचा विषय असणार आहे की सुंदररित्या ते. तर ह्या रानभाज्या ज्या आहेत आणि रानामध्ये किंवा सहजगत्या इझिली होत आहेत अवेलेबल, अशा जर आपण खायला सुरुवात झाली तरच विषमुक्त भोजन, विषमुक्त आहार पद्धतीला सुरुवात होईल. अन्यथा कितीही आपण बाजारात गेलो, कारण का आज शेतकऱ्याला पण जीव आहे. आज जर ते उगवतच नसेल, खपतच नसेल तर त्याला कोण सांभाळणार आहे? त्यामुळे आज जमिनीचा पोत गेलेला आहे, त्याला बिचाऱ्याला रासायनिक खत टाकल्याशिवाय काही जमूच शकत नाही. पण शेतकरी बांधवांनो, माझं म्हणणं आहे उलट ह्या ज्या भाज्या नैसर्गिक येत आहेत, गवत म्हणून उपटून टाकू नका, फवारू नका, त्याच उलट काढून बाजारात आणा विकायला. एक दायित्व, तुम्हालाच का शेती आली, तुम्हीच का शेतकरी झाला, तर याचं एक दायित्व आहे की तुम्ही जगाचे पोशिंदे आहात. जसा डॉक्टर जगाचा रोग दूर करणारा एक व्यक्ती आहे, तसा तुम्ही जगाचे पोषण द्याल. तर तुमचा धर्म आहे की जे काही दिन मी ते विषमुक्त दिन हा पण तुमच्यात यायला पाहिजे. ही भावना कुठंतरी कमी पडायला लागली. त्यामुळे आपण जी काही वनस्पती खातोय त्याचा वेगळा पार्ट आहे. जसं मोहरी, जर तुम्ही उत्तराखंडकडे किंवा यूपीकडे गेला तर तिकडे सगळं तेल ह्या मुक्त सगळं मोहरीच आहे. तर मोहरीची भाजी जुलै महिन्यामध्ये आल्यानंतर खाल्ल्याने आतड्यामधील जो चिकटपणा आहे, आतड्यामध्ये जो कॉन्स्टिपेशन होणारा जो पदार्थ आहे, जे हिस्टॅमिन्स आहेत, जे सिक्रेट झाल्यामुळे तुमच्या आतडे चिवट होतात, पोट साफ व्हायला त्रास होतो, तर त्याच्यामध्ये फायबर वाढवण्याचं काम आणि आतड्यातनं शौचास जी आहे सहज बाहेर काढण्याचं काम ही मोहरीची पानं करतात. आता हे कुणी सांगायचं? मोहरीची भाजी कोणाला मिळते बाजारात? कुणी खाल्ली मोहरीची भाजी? जे खाल्ले ते धन्य समजायला काय हरकत नाही. पण एकदा का ती मोहरी टाकली तर हे सुद्धा असं बियाणं आहे की जीवनभर कधीही ते मरत नाही. जाऊ ते दुसऱ्याला द्यायचं, राहू दे ते निदान स्वतःपुरतं बांध, स्वतःपुरती पडीक जागा कुठंतरी असेल शेतात, तर त्या ठिकाणी का होईना ह्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. मला आठवतंय चुका, मेथी, पालक, हे तांदूळसा, माठ, हे जेवढ्या काही भाज्या आहेत मी एकदाच पेरलेत. परत त्यांना मी कधीच काढलं नाही, कधीच फवारलं नाही, कधीच उचकटलं नाही, कधीच उपटलं नाही. पात्री भाजी वान मेल्यातच जमाय. आणि लक्षात ठेवा, पात्री भाजी ह्याच पिढीत नामशेष झालेली आहे की जी रक्तासाठी प्रचंड गरजेची आहे. आज जे डिलिव्हरीमध्ये रक्त कमी होतं ते केवळ एकमेव आहे की पात्री तुमच्या खाण्यामध्ये येत नाही. डिलिव्हरीच्या लेडीजने लक्षात ठेवा, पात्री भाजी खावा, कमरेसाठी आणि रक्तासाठी प्रचंड चांगली. पुढचा स्लाइड शो. या भाज्या बघा लक्षात येतात का तुमच्या? याची सुद्धा आपण पानं खाऊ शकतो. आता याच्यात आंबाडी बघा, आम्हाला आठवतंय की 6 वर्षानंतर आंबाडी, 6 वर्षापूर्वी आंबाडी एकदा आम्ही टाकली होती. पावसाळा आला ते फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आमच्या शेतामध्ये, या आश्रममध्ये ती आंबाडीची भाजी जिवंत राहते. त्याची फक्त पानंच काढायला लागतात आणि जेवढी पानं काढाल तशी ती वर वाढते आणि पानं नवीन नवीन
घेऊ शकतात. आंबाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही किडनी आणि लिव्हर याच्यावरती खूप चांगलं काम करते. तिसरा आंबाडीचा उपयोग आहे ती डोळ्यासाठी प्रचंड चांगले आहे. पूर्वी बघा हरभऱ्याच्या भाजीमध्ये आणि हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि मुगामध्ये आणि भातामध्ये ही हरभऱ्याची भाजी खास पावसाळ्यामध्ये केली जायची. ते आहे का आता वाण? हॉटेल संस्कृती आली, ढाबा संस्कृती आली. त्यांनी जे माईंनी सांगितलं की शेवभाजी, पनीर भाजी, 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 त्यात कुठंतरी भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे का हो? बरं, भारतीय संस्कृतीचा ठेवा जर आपण ठेवला नाही तर काय पाकिस्तानवाली का अमेरिकावाली येऊन ठेवणार आहेत? कोण ठेवणार आहे? कुणाचं दायित्व आहे? बरं, ह्याच पिढीत जर हे नॉलेज शून्य झालं तर पुढची पिढी तर झिरोच झाली. ती अमेरिका चीनवरतीच अवलंबून राहिली. आज चायनीज भाज्या एवढ्या बाजारात आलीत, तुम्हाला माहित आहेत का? ब्रोकोली मला आवडते, मला बीन्स आवडते, बरोबर आहे. कितीतरी गोष्टी की जी लोक उलट बाहेरचं त्यांच्या भागात जे रानभाजी म्हणून आहे त्याचं वाण आपल्याला विकायला लागले, तर आपण वेळी घ्यायला लागलो. आणि त्याला फायबर का? तर नेटवर तेच येतं, मला फायबर खायचे, मला BP वाढला आहे, माझे कोलेस्ट्रॉल वाढला आहे, तर मला फायबर खायचे आहेत. कशा कशात आहेत तेच सांगणार. हे खावा, चालते. कुठे बियाणं मिळतं आहे? आपल्या ज्या देशी व्हरायटी आहेत, आपले जे या मातीमध्ये सहजगत्या येते, त्याचा अभ्यास करणार कोण? नेटमध्ये एका जरी इंडियन भाजीची तुम्ही माहिती दाखवली तरी तुम्हाला मी मानतो, एका भाजीची. आणि जी अमूल्य, प्रत्येक भाजी आपल्या आपल्या गुणधर्मात श्रेष्ठ आहे. प्रत्येक भाजी ज्या त्या ऋतूमध्ये जर ह्या भाज्या खाल्ल्या तर माझं म्हणणं आहे हे BPवर तुम्ही लढूच नका, ह्या शुगरवर लढूच नका, कसलं संशोधन करूच नका, काही गरज पण नाही. एवढी ताकद ह्या प्रत्येक भाज्यांमध्ये. पुढचा आपण स्लाइड बघूयात. तुमच्या स्क्रीनवरती काय येते दिसतंय? आत्ता इथं गंमत झाली. सगळे शेतकरी याला सगळ्याला वैतागलेले आहेत बा, बरोबर आहे. कोरडू उगवावा, पण कुठं? किमान 5 किलोमीटर लांब. का? तर त्याची प्रजनन शक्ती एवढी आहे की ते शेजारच्या शेतात असलं तर तुम्ही 22 फूट उंच जरी भिंत घेतली तर ते तुमच्या कोरडू पडणार, येणारच. दुसरं, पहिल्या नंबरचं बघा भाजी. भाजी म्हणतो पण तुमच्या भाषेत सगळ्यात घाणेरडं गवत पुनर्नवा आणि सगळ्यात गुणकारी किडनीवरती काम करणार. आज जेवढं तुम्ही विष खाताय ना, त्याला जर शुद्ध करायचे असेल तर ही पहिल्या नंबरची भाजी खावा. किडनी तुमची शुद्ध झालीच समजा, एवढी ताकद ह्या 1 नंबरच्या गवतात आहे. गवत म्हणून त्याचं तुच्छ लेखलो आपण की ज्याच्यामध्ये हे जाऊ दे. चला, आज मी तुम्हाला एक व्यापारच देतो. ही भाजी वाळवून मला जर कोणी आणून देत असेल तर मी 80 रुपये किलोनं 70 टन विकत घेतो. चला, गवत लावायचं नाही, काढायला फवारायचं नाही, बायका लावायच्या, काढायच्या, वाळवायची, मला आणून घालायचं. आणि हेच औषध मी किडनीवरती स्टोन म्हणून घेतो, करतो आणि हेच तुम्हाला 2000 रुपयांनी किलोने विकतो. मग हे बरं वाटतं तुम्हाला का? ते ऐकतं मिळतंय. हे कुणी आणा, काढा, कुटा, कुणी करा, काढा, कुणी करा, त्यापेक्षा गोळी घेतलेली परवडते. 2 नंबरची भाजी म्हणू नका, कुरडू. हे सुद्धा ह्याचं जे ब्लॅक कलरचं सीड्स आहे, तर हे आज फॉरेनमध्ये कोलेस्ट्रॉलवरती नियंत्रण करणाऱ्या टॅबलेटमध्ये वापरलं जातं. भारत हा एक्सपोर्ट करणारा देश आहे. याचं बियाणं कुठल्या बाजारात विकत मिळतं? कुरडूचं बियाणं कुठल्या बाजारात विकत मिळतं? आमच्या शेजारच्या शेतकऱ्यामध्ये कुरडू आहे. ते बघत नाही म्हणून आम्ही आयते काढतो आणि लावतो. का? तर आमच्या शेतात लहान असतानाच आम्ही भाजी खातो, त्यामुळे मोठी होतच नाहीत. याचंही बियाणं मी 400 रुपये किलोने घेतो. किती? 400 रुपये किलोनं. 1 एकर पडक रानामध्ये किमान 50 किलो बी निघतं. म्हणजे किती रुपये झाले हो?
20,000 तर झाले का? बरोबर आहे. काढणीला धरा तुमची 5,000 रुपये, 15,000 तर राहिले गवतात ना. चला आता ह्याच्या भाजीकडे बोलूयात. हे झाला कमर्शियल विषय, हा वेगळा विषय. तुम्हाला का प्रेरित करतोय की ज्याला तुम्ही झिरो समजताय हे जगातले सगळ्यात मोठी प्रेरणादायी वनस्पती आहेत, भाजी आहेत. हा जो पान आहे या पानामध्ये 98% वॉटर इंटेक्ट आहे. डिहायड्रेशन, डायबिटीसमध्ये जे डिहायड्रेशन होतं आहे, तोंडाला कोरड पडते, किती पाणी पिलं तर प्यावंसंच वाटतंय, तर ते डिहायड्रेशन घालवायचं काम हे कुरडू करते. दुसरा ह्याचा मोठा उपयोग आहे, किडनीचे स्टोन्स घालवायला मदत करते, भाजी खावा. तिसरा ह्याचा उपयोग आहे तर ते म्हणजे किडनी फेल व्हायचं वाचवते. चौथा ह्याचा उपयोग आहे, जर तुम्हाला अँटीबायोटिक घेऊन जर लघवी पिवळी होत असेल आणि इन्फेक्शन होत असेल वारंवार युरिनरी, मी आज महिला बघतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे कॉमन व्हायला लागलं आहे. तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी जात नाहीत शौचाला, आज सॅनिटरी पॅड्स आलेत, पूर्वी का तरीसुद्धा हे युरिनरी इन्फेक्शन होत नव्हतं. आज का वाढायला लागलं आहे? कोण लक्ष देणार आहे? कोण अभ्यास करणार आहे? आज तुम्ही कितीही त्याच्यावरती औषध घेतलं, सिटालसारखे असतील किंवा नॉर्फॉक टिझिलसारखे अँटीबायोटिक असतील, त्यातनं सुद्धा किडनी खराब व्हायचे चान्सेस उलट वाढतात. इतकी सुंदर गुणकारी ही कुरडूची भाजी. पुढचं बघा, काटा लागू नये म्हणून पहिलं ते काढा. बरोबर आहे, काटा लागू नये म्हणून पहिले ते काढा. सराटा पेरला पहिला कोणी सांगा मला? जर वर्षी पेरते कोण ते सांगा? मग हे येते कुठून? सराटा हा सुद्धा किडनीवरती काम करणारा पार्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शुगरमध्ये इन्सुलिन सिक्रेट व्हायला मदत करणारा सगळ्यात मोठी भाजी आहे. तुम्हाला जर लहान मुलांना वजन वाढायचं जर सुरुवात झालेली असेल तर सराट्याची भाजी जास्तीत जास्त खाऊ घाला. त्याचं इन्सुलिन सिक्रेट होईल आणि ओबेसिटी कंट्रोल होईल. PCOD, मुलींमध्ये PCOD म्हणजे अवेळी पाळी येणं, मूळ राहण्यासाठी प्रचंड त्रास होणं. जर तुम्हाला जे पुढं मेडिकल चक्रात अडकायचं नसेल, लाखो रुपये घालवायचे नसतील, तर लहानपणापासूनच ही भाजी खाऊ घाला. मुलींसाठी तर वरदानच आहे. पुढचं बघा, ही मात्र जरा तुमच्या ओळखीची नसावी मला वाटते, कारण ही भारंगी जी आहे ही साताऱ्यापासून किंवा कोल्हापूरपासून कोकण भागात येणारी वनस्पती आहे. भारंगी बऱ्याच ठिकाणी ही जुन्या लोकांना माहिती आहे, भारंगीची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला खातात. भारंगी ही प्रचंड वातशामक वनस्पती आहे, पण तिची भाजी फार चवदार आहे. गुडघे दुखी असू दे, पाय दुखी असू दे, कंबर दुखी असू दे, किंवा तुम्हाला जुनाट संधिवाताचा परंपरेनं त्रास असू दे, त्या परंपरा मोडायची ताकद सुद्धा ह्या भाजीत आहे. हिचं सुद्धा असंच आहे, एकदा का जर तुम्ही लावलं तर पूर्ण गाव, तुम्ही जर एकदा का 10-20 बियाणं टाकलं त्याचं तर पूर्ण गाव ते आच्छादल एका पावसाळ्यातच की 2 पावसाळ्यातच. एवढी भाजी सुसाट्यानं उगवते. यालाही गवत म्हणूनच बघितलं जातं, तुच्छ लेखलं जातं, पण एवढी ताकद असणार ही भाजी. पुढची आपण स्लाइड बघूयात. चला, पहिल्या नंबरची भाजी ओळखू आली का? बरोबर आहे, पावसाळ्यात बांधाच्या कडेला, रस्त्याच्या कडेला कॉमन येणारी भाजी, ज्याच्याकडे असं बघणं होत नाही. बरोबर आहे. आणि ही भाजी ही तर कुठं माहिती आहे आम्हाला? टाकळीचं तेल 2,500 रुपये लिटर तेल आहे, माहिती आहे तुम्हाला? 2,500 रुपये लिटर टाकळीच्या बियापासून होणारं तेलाची किंमत. एक्सपोर्ट होतं, जे आपल्या बांधणी सहज उगवते. डोळ्यानं बघणं होत नाही, मग काढून खावं केव्हा? मेथीपेक्षा चौपट गुणकारी, मेथीपेक्षा
चौपट गुणकारी असणारी टाकळी आहे. फक्त हिचं एकच आहे, हिची फक्त कवळ्या भाजीची तुम्ही भाजी खाऊ शकता. एकदा का ती दोड झाली, निबर झाली ना की थोडी कडवट लागते. जसं मेथ्या लागतो, मेथी आणि मेथ्या फरक आहे ना भाजीमध्ये. तर तशा टाईपमध्ये, पण चवीला मात्र मेथीसारखीच, पण मेथीच्या चौपट गुणानं चांगली. पण ही डायबिटीसवर काम करत नाही, ही करते ओबिसिटीवरती काम, ही करते पित्तावरती काम, ही करते वातावरती काम. आणि ही पावसाळ्यातच का खावी, तर पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या वात वाढतो आणि त्या वातावरती अटकाव घाव घालण्यासाठी सगळ्यात सुंदर भाजी. 2 नंबरची बघा, ओळखू येते का? चिकना, चिकना, चिगळ नाही, चिकना. चिकना म्हणजे बला नावाची एक वनस्पती आहे की सहजा खूप ठिकाणी येते. खूप निमणी भागात तर इतक्या ठिकाणी आहे की मी निमणीत जाणं येण्यासारखं होतं म्हणून बघण्यात येतं. रस्त्याच्या कडेने एवढं आहे. तर याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? ह्याची मुळं काढून त्याच्यापासून एक औषध बनवतात. तर त्याची गोळी 70 रुपयाला एक आहे. कारण त्याच्यामध्ये नॅचरल स्टेरॉइड्स आहेत की जे तुम्हाला हार्मफुल्स नाहीत, पण तुमच्या शरीराला उत्तेजित करतात, ऊर्जित करतात, उत्साहित करतात. अशी ही ताकद असणारी चिकना भाजी. बला, संस्कृत नाव तिचं बला आहे, चिकना भाजी. पुढची बघा, चिगळ. चिगळ लागत लागते, काय खायचं ते? पुरींचं ससा होतं ना आणि ती काय खायची. पण मला आठवतं आमची आई भाकरीत चुरून भाकरी करून, तू असं खात नाहीस ना, भाकरीत चुरून भाकरीत ही खायला घालायची. चिगळीच्या भाजीमध्ये आयर्न कंटेन्स आणि झिंक कंटेन्स, एवढं लक्षात ठेवा. मिनरलसाठी तुम्ही तरसताय, आजच्या विषारी या युगामध्ये मिनरलसाठी तरसताय, म्हणून मिनरल वॉटर तुम्हाला प्यायला लागतं आहे. मल्टीव्हिटॅमिन्स तुम्हाला घ्यायला लागतात आणि मिनरल ॲडेल तुम्हाला ड्रिंक्स घ्यावं लागतात. का? तर तुमचा उत्साह गेला आहे की जे मिनरल्सच कमी पडत आहेत अशा भाज्या आणि असे घटक आपण खातोय. याच्यामध्ये सगळ्यात मिनरल्स खूप सुंदर येत आहेत. आयर्न मिनरल चांगला आहे, झिंक मिनरल चांगला आहे की जे रक्ताभिसरण क्रियेसाठी, बीपीसाठी प्रचंड चांगले. ही सुखकर शौचास होण्यासाठी अत्यंत फार सुंदर आहे. त्यामुळे कॉन्स्टिपेशन असणाऱ्या किंवा मिसरीशिवाय शौचास साफच होत नाही म्हणणाऱ्यांना ह्याचीच मिसरी करा आणि घासा, किरकिरच नको. फार सुंदर भाजी आहे, विनोदाचा भाग आहे पण सुंदर भाजी आहे. पुढचा आहे मोठा चिगळ किंवा घोळ. चिगळ मधलाच हा प्रकार आहे. हे सगळं इथलेच फोटो आहेत बरं का, आणि हे माझ्याच घरातले नाहीत, तुमच्या बी दारातलेच फोटो आहेत. समजा की ज्याच्याकडे तुम्ही पाय देऊन जाता, त्याच्यावर तुम्ही पाय देऊन जाता, ते प्रचंड गुणकारी असणाऱ्या ह्या ताकदीच्या भाजीपाला आहे साक्षात तो. सेंद्रिय करताय, ह्यांना काय गरज आहे सेंद्रियची? कुठलं खत घालायला लागतंय, कुठलं बियाणे पेरायला लागतंय आणि काय करायला लागतंय? तुम्ही जे उपटून बाजारात आणाल एवढाच तेवढा कष्ट, पण जाऊ दे ना 5 रुपयाला पेंडी. पण ते तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही करणार काय? किंवा माहीत आहे तर ते तुम्ही पुढच्या पिढीपुढे ठेवूच शकत नाही, अशी पिढी निर्माण केली तुम्हीच. घालणार कोण खायला? पिझ्झा बर्गरला लढाई कोण करणार आहे? बेकरी पदार्थाचा विरोध करणार कोण? जुनी लोक आम्ही बिस्किट खाताना म्हणायचे, हां हे एवढं बरोबर केलं बघ, इंग्रजन तूप घेऊन गेले आणि एवढं देऊन गेले बघा तुम्हाला. आज ही भारतामधल्या अनमोल रत्नाला जे फॉरेनर बघतायत ते आपण गवतापेक्षाही तुच्छ लेखतो त्याला. हे दायित्व कुणाचं आहे? तुमचं आहे. हे दायित्व ह्यांचं पण नाही, तुमचं हे दायित्व. भारतीय संस्कृतीचा ठेवा तुम्ही जपायचा आहे, कुटुंबाचं आरोग्य तुम्ही जपायचं आहे, याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. मी आयुर्वेद तज्ज्ञ नावाचा एक कोर्स डिझाईन केला होता की त्यावेळेला काय करायचो की 500 महिला, 50 रुपये फीस, आणि त्यांना हे असं नॉलेज द्यायचं. 2 महिला 3 महिला वाट खर्चसुद्धा निघायची नाही, जाऊ दे मरू दे, सोडला उपक्रम. आता हा एक प्रिमायसेस मिळाला म्हणून सांगायची वेळ, गुरुचं तत्व तुमच्यात घालायचं एक वेळ म्हणून हे घालायची वेळ. आणि आता मी खाऊन सुखी आहेच की, तुम्हाला ज्ञानी करण्यात मला काय फायदा आहे?
तुम्ही हॉटेलचं खावा नाही तर कुठलं खावा, कुणाला काय पडलं, कारण मी डॉक्टर धर्म नाही, उलट ते खाल्ल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे कशाला येते. एकमेव मला वाटतं डॉक्टर असेल की असलं काय ते सांगायला की हे खावं म्हणजे रोग व्हायचा नाही, तो खायचा म्हणजे रोग व्हायचा नाही. आम्ही म्हणतो काही खावा, इन्सुलिन घे, काही खावं, ही गोळी घे, काही बी खावा. आत्ता तुझ्या जिंदगीत नाही काय हालत नाही, ही तुला झालंच समजा. मग करणार कोण? जो आरोग्याच्या दृष्टीनं आयुर्वेद सारखा महान ग्रंथ 10,000 वर्षापूर्वी लिहून ठेवला आणि इथल्याच वनस्पतींचा भाज्यांचा अभ्यास सगळा लिहून ठेवलाय आणि तो सगळा बाहेरच्या लोकांनी अभ्यास करायचा आहे, तो सगळा अनुभवायचा आहे आणि वापरायचा आहे बाहेरच्या लोकांनी. आपलं काहीच दायित्व नाही याच्याबद्दल. अरे करणार आहे कोण मग हे? पुढची स्लाइड बघूयात. अगदी 2च मिनिटाचा वेळ आहे, त्यानंतर प्रसाद चालू होईल निश्चितपणे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका प्रसादाचं. 1 नंबरची भाजी कुणालाच ओळखू येणार नाही. चला 5,000 रुपयाचं बक्षीस, 1 नंबरची भाजी ओळखून दाखवायची. जर त्या स्लाइडवर जर लिहिलेलं नसतं तर एकही मायकेला नसता की ती ओळखून काढावी. शतावरीमध्ये फसलेले शेतकरी हात वर करा. शतावरीमध्ये फसलेले शेतकरी, ही फसलेली भाजी आहे. ही माहिती आहे का? 1 किलो ह्याचा दर काय चीनमध्ये 4,500 रुपये. कोंबाचा दर, जे कोंब फुटतात त्या कोंबामध्ये सगळ्यात जास्त मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात. तर डायबिटीस लोकांना आणि व्यायाम करणाऱ्या लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना त्या प्रोटीनची प्रचंड गरज आहे. वे प्रोटीन खाऊन तुम्हाला काही होत नाही, किडनीवर लोड येतो, पण हे जे प्रोटीन आहे सहज पचतंय आणि त्याच्यापेक्षा 20 पट ताकद देत आहे. हे कुणी बघितले? चला ही पण एक रानभाजीच आहे. ह्याचं मात्र वैशिष्ट्य असं आहे की ती उगवल्यानंतर साधारण 6 इंचाचं असतानाच ते आपल्याला काढायला लागते. आणि हे जी ठेसा, असं एक काय ऐकलंय का तुम्ही कधी? ठेसा, ठेसा म्हणजे मिरचीचा नाही, माठ भाजी जी आहे, पानं खुडल्यानंतर जे जाड देठ असतं ते कट करून शिजवून ते शेवग्याच्या शेंगेसारखं खातात. तर त्याच्यामध्ये एक असं एन्झाईम्स आहे की जे तुमचं लालास्त्राव असं सिक्रेट करतं की तुमच्या कसलाही पोटाचा आजार असला तर ते कंट्रोल करायचा प्रयत्न करते. अशी ही शतावरी जी प्रोटीनयुक्त आणि जबरदस्त ताकदयुक्त की तुम्हाला एनर्जेटिक ठेवू शकेल. ही भाजी वाटीभर जर खाल्ली तर दिवसभर जेवायची गरज नाही. मी बघितले ताया मागं पळू पळू कुचून कुचून भरणार आहे, पण ते भरतात काय? पाव, बटर, टोस्ट आणि बिस्किट घ्या. ही भाजी भरवा वाटीभर, 3 चमचे 4 चमचे. मूल पळते, सकाळपर्यंत झोपायचंच नाही. तुम्हीच माझा भांगबिंग पेले काय? एवढी एनर्जी आहे त्याच्यात. पुढची ओळखायला येते का बघा? नामशेष झालेली भाजी, करटुल, रान कारलं. डोंगरात गेलं तर नाहीच समजाय, नाहीच, कुणीच जतन केलं नाही, मेल्यातच जमाय. कित्येक वनस्पती, कित्येक भाजीपाला मेल्यातच जमाय. का? इंटरेस्ट नाही, माहीत नाही, कशी करायची ह्याचं सुद्धा ज्ञान नाही. मग काय करणार? काय ज्ञान घेऊन तरी, सांगून तरी. हे करटुल जे आहे हे सगळ्यात जास्त पित्तशामक आहे, सगळ्यात जास्त पित्त, ज्याला हायपर ॲसिडिटी आहे, की ज्याला ओमी सकाळ संध्याकाळ घ्यायला लागते, पॅन्टॅसिड सकाळ संध्याकाळ घ्यायला लागतं. त्याशिवाय बेचैनी इतकी वाढते की मला शक्यच नाही याच्यामधनं बाहेर पडणं. तर अशा लोकांसाठी हे करटुलं प्रचंड चांगलं आहे. त्याच्या पुढचं कधी खातात? इंग्रजांनी दिलेला शाबू पचवण्यासाठी. दुसऱ्या महायुद्धामध्ये कमी आहारात म्हणजे मुठभर आहार खायला द्यायची सैन्याला आणि त्याच्यावर 24 तास तू पळायचं म्हणून सांगायचं.
एक होता कारवार, पुस्तक वाचलं असेल तर. कारवार आणि आणखी एका शास्त्रज्ञानं कंदमुळे, एक शाबूचं आणि बटाटा याचा शोध लावला. त्याच्यावरती वाणावरती रिसर्च झाला आणि ते पुढे गेलं. मग कुठल्याही शास्त्रात, कुठल्याही ग्रंथात, इथं हबप असतील किंवा कोण तुम्ही त्या शास्त्रामध्ये वाचन, कुठल्या शास्त्रात लिहिले हो शाबू आणि बटाटा उपासाला खायचं? कुठलंही शास्त्र माझ्यासमोर उघडून दाखवा. आमचाही आध्यात्मिक प्रवास झाला पण मी कुठेही बघितलं नाही. सगळ्यात जड, सगळ्यात जास्त ल्युटिन नावाचं घातक घटक जे कॅन्सर तयार करते, जे तुमच्या इन्सुलिनच्या पेशी डॅमेज करते, असं तुम्ही खाताय आणि हे पचवायचं म्हणून हे खाताय. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असेल? वाघाटं हे सुद्धा जगातलं 1 नंबरचं अँटॅसिड आहे. पित्तशामक, कसलंही पित्त असू दे. लोकांचं पित्त गुळी घेऊन थांबतं पण जातं कुठं माहिती आहे का? रक्तात. आणि रक्तात जाऊन अनेक रोग तयार करते. आणि मग हे रोग झालेले जे आहेत ते इतकं डॅमेज करतात पेशी, आणि त्या पेशीमधनं कॅन्सर, ज्याला हायपर ॲसिडिटी आहे, आजच लक्षात ठेवा, कॅन्सर व्हायचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आजच निर्धार घ्या, विषमुक्त जर तुम्ही नाही खाल्लं तर तुम्हाला कॅन्सरपासून कोण वाचू शकत? कुणी वाचू शकत नाही. आज WHO सर्वे सांगतोय इंडियामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि कॅन्सर कॉमन होईल. आज सुद्धा तुम्हाला दिसत असेल कष्ट करणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा मी कॅन्सर बघितलं आहे. का? तर त्यांना सुद्धा ह्याचं माहिती नाही, काय खायचं माहीत नाही. आहारचं ज्ञान हे असायलाच पाहिजे प्रत्येकाला. पुढची बघा काय काय हां, तरी चांगलं नाव घेतलं, कुत्र्याची छत्री म्हणतात. मग खाल्ले ना हॉटेलमध्ये जाऊन, मोठ्या मोठ्या कंपनीनं उगवलेलं, त्या बजाजच्या कंपनीनं उगवलेलं, तुमच्यासमोर आणलेलं, फार छान पॅकिंग केलेलं असं मशरूम खातात. एक वाट सरू, त्यानं एका ऋषीचं वय विचारलं, तुमचं वय काय? त्यानं हसला. एक फोटोग्राफर, फॉरेनर फोटोग्राफर, त्यानं फोटो काढला आणि झूम करून बघितला तर त्याची स्किन अशी तकतकीत टवटवीत होती. त्यानं त्याचं एज विचारलं. तो म्हणला काय असेल? तो म्हणला 30-40. तो हसला. एक शास्त्रज्ञ की जो दगडावर, डोंगराच्या दगडावर येणाऱ्या वनस्पतीवरती अभ्यास करणारा, तो आला आणि त्याला बघितलं तर त्याला मात्र कळलं हे काहीतरी विशेष इसम आहे. त्यानं त्याचं एज विचारलं. त्यानं सांगितलं 250 वर्ष. तो चाट पडला. त्यानं विचारलं हाऊ? त्यानं बोट दाखवलं. तर ही छत्री बर्फाच्या एका, जिथं बर्फ पडला नाही त्या डोंगरातनं बाहेर आलती. ते मी दिवसात एकदा खातो. आज तेच मशरूम, तेच किनवा दिल्लीमध्ये सगळ्यात मोठं रिसर्च सेंटर झालं आहे, जे 4000 स्क्वेअर फूटचं बर्फाळ एक एन्व्हायरमेंट तयार केलं आणि त्याच्यात ते वाढवत आहेत त्याचं बीज. आणि आज ते 3 लाख रुपये किलो आहे. आणि ते अमेरिकन संस्थेनं सगळंच्या सगळं घेतलं आहे. कशासाठी? तर कॅन्सरवरती औषधं बनवण्यासाठी. हे कॅन्सरचं औषध जे आहे टॅबलेट स्वरूपात इंडियात येतं, आपल्या सिद्धिविनायकसारख्या ह्याच्यामध्ये मिळतं. तर त्याची टॅबलेट मिळते 300 रुपयाला एक टॅबलेट. एक पेशंट माझ्याकडे आला, दिवसातून 3 टॅबलेट चालू आहेत, 900 रुपये. सॉरी 9 बरोबर 900 रुपये रोजचा डेली खर्च. आणि हे आपल्याकडे फुकट मिळते घेऊ. आता पुन्हा याच्यात अभ्यास आला की हे चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं. कारण किनवामध्ये किंवा भूछत्रामध्ये किंवा ईस्टमध्ये अनेक प्रकार आहेत. ह्याचं नॉलेज गेलं कुठं? मग
घेणार कोण? पुढची स्लाइड. मला वाटतंय थोडक्यात सांगायचं म्हणत होतो, परंतु तुमचे चेहरे असे उत्साही असल्यामुळे सांगावं असं वाटायला लागले. हे कॉमन आहे, बाजारात पण मिळते, पण याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की याचं बियाणं संकरित केलं गेलं आणि हे संकरित बियाणं पेरलं जाऊन संकरितरित्याच आपल्या पुढं आलं आहे. मूळ जे बियाणं आहे, देशी दुधी भोपळ्याचं बियाणं, पडवळाचं बियाणं, पटाडीचं बियाणं किंवा घोसाळीचं बियाणं, हे जरा थोडंसं मागं पडलं आहे. तर इथं मात्र मला वाटतं माईंचा आपण आधार घेतला पाहिजे, कारण हे बाजारात मिळतं, हे काय असं येत नाही. पण दुसरंही असं आहे, मला आठवतं एकदा मी घोसाळं पेरलं होतं, तर सगळ्या कंपाऊंडच्या शेजाऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला त्रास देते, इतकं जर पावसाळ्याला येते, इतकं घोसाळं येते. ते जिभेवर एक पांढरा थर येतो, माहिती आहे तुम्हाला. मधुमेह हे लोकांना हे कॉमन आहे, ज्याचं डायजेशन फार वीक असतं आहे, ज्याच्यामध्ये एक पचवण्याची ताकद कमी असते, ज्याच्यामध्ये एन्झाईम्स कमी पडतात, ज्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस कमी पडतात आणि ज्याच्यामध्ये नॉर्मल जे पचवण्यासाठी लागणारं पित्त आहे ते कमी पडतं, तर त्याच्या जिभेवरती न कळत एक थर येतो आणि एक वास येतो. कित्येक माणसं बघा 5 फुटावर नुसतं ओळखू येतात, दात घासतोय का नाही. या सगळ्यावरती हे सगळं उपयोगी आहे. डायजेस्ट सिस्टीम. पहिल्या नंबरची घ्या पडवळ भाजी. पडवळ किती लोकांनी खाल्लं आहे, हात वर करा. बरोबर. ते कशासाठी उपयोगी आहे ते सांगा. हृदयामध्ये ब्लॉकेज होऊ नये म्हणून पडवळाचा सगळ्यात मोठा रोल आहे. चला, ज्यांची अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाले, त्यांना मुफ्तमध्ये नॉलेज मिळाले आणि ज्यांना ही व्हायची इच्छा नाही त्यांना तर अत्यंत वेळेवर हे ज्ञान मिळाले. ज्यांना वाटतंय माझ्या हृदयामध्ये ब्लॉकेज होऊ नये त्यांनी पडवळ आठवड्यातनं एकदा तर मिनिमम खावाच. शेवटचं आहे पटाडीचे. हे किती लोकांनी खाल्ले? पटाडीची शेंग. हे तसं मराठवाड्यातलं वाण आहे, मराठवाड्यामध्ये जास्त येतं, परंतु बऱ्याच ठिकाणी हे नैसर्गिकरित्या पण येतं, पण माहीत नाही. हे सुद्धा हृदयाचं ब्लॉकेज होऊ नये म्हणून पण काम करतं, पण त्याच्या पुढचं पडवळाच्या पुढचं काम करतं की ते ब्लॉकेज डिझॉल्व करण्याचं पण काम करतं. पटाडीची शेंग कुठल्याही केमिकलची प्रोसेसची गरज नाही. एकदा पेरलं की वारंवार येत राहते. ते एकदा बी फुटलं, एकदा कुठेही पडलं की चालू. पुढचा स्लाइड. हे सगळं माईंचं आहे, माईंनी डेव्हलप केलं बियाणं आणि माईंनी, हे कॉमन आहे. परंतु ह्याच्यातलं देशी वाण परत बुडलंय. इथं मात्र आपलं दायित्व आहे की हे देशी वाण आपण कुठून तरी पैदास करणं आणि ते लावणं. हे जे काही शेंग वर्गात घेवडा असेल, वाल असेल, अबई असेल, कबई असेल, हे जे काय आहे हे सगळेच्या सगळे भूकवाढीसाठी काम करतात. ज्यांना भूकच लागत नाही असं म्हणतात, तर त्यांच्यामध्ये एक भूकवाढीचं, जसं माहिती आहे ॲपेटायझर माहिती आहे तुम्हाला, की जसं भूक लागत नाही म्हणून डॉक्टर एक टॉनिक देतो. ते काय असतं माहिती आहे का? ते पोटात जातं आणि तुमचे गॅस्ट्रिक ज्युसेस जोरात सिक्रेट करायला सुरुवात करतं. दुसरं असतं मेंदूत जातं आणि जे भूक व्हायचं सेंटर आहे त्याला स्टिम्युलेट करतं. अनैसर्गिक. हे नैसर्गिक एन्झाईम्स आहेत की जे नॅचरल तुमची भूक वाढवेल. पुढची स्लाइड. झाले असतील मला वाटतं. फार वेळ कमी होता, कमी वेळेत जास्तीत जास्त चांगलं सांगण्याचा मला वाटतं प्रयत्न केला आहे. अशा कित्येक वनस्पती, कित्येक पालेभाज्या की ज्यांना पेरायची गरज नाही, तुम्ही जे सेंद्रिय म्हणून उहापोह करायला लागलाय ना, त्याला एक चालना म्हणा की ही भूमी अशी आहे की तुम्हाला सहज जगवणार आहे. तुम्हाला प्रयत्न करायची फार मोठी गरज नाही. तुम्ही करायला लागला काय, टोमॅटो कर, वांगी सेंद्रिय कर, मेथी कर,
कोथिंबीर कर, ह्यांना DAP आणि युरिया घातल्याशिवाय येऊ शकत का? तर हे बाजारातनं बी आणून तुम्ही पेरताय, तर त्यांच्या DNA वरती असा काही रिसर्च झाला आहे की तुम्ही त्याला केमिकल किंवा विष घातल्याशिवाय उगवूच शकत नाही. तर विषमुक्त जो आहार आहे तर त्याच्यासाठी खरंच प्रत्येकानं एक पण करणं गरजेचं आहे. आणि जुन्या लोकांनी हे जे काही तुमच्याकडे नॉलेज असेल हे फार शॉर्ट आहे बरं का, अजूनही पुन्हा सांगतोय, हे फार शॉर्ट आहे. याच्यापेक्षा चौपटीनं भाज्या रानात आहेत, बाजूला आहेत. नाही, पूर्वी संधिवात झाला की नाही म्हणून एक गवत येतं पावसाळ्यात, त्याचं मूळ काढतात, लोणचं करतात, खायला घालायचे. गेलं कुठं? पावसाळ्यात फंजा नावाची एक भाजी येते, गेलं कुठं? नाव पण माहीत नाही. पिझ्झा बर्गर पुढे हे सगळं शून्य झालं. तर पुन्हा एकदा ह्या सगळ्या इंडियन भाज्यावरती जे भारतामध्ये सहजगत्या उगवत आहेत याच्याकडं तुम्ही सर्वांनीच आपुलकीनं, जिव्हाळ्यानं आणि फार आदरानं बघण्याची गरज आहे, फार आदरानं बघण्याची. त्याशिवाय आपल्याला रोगमुक्त होऊ शकत नाही. तर एवढी मोठी जी लोकसंख्या आहे, सगळं जग फक्त आपल्याकडे एक व्यापारी दृष्टिकोनानं बघत आहे आणि फक्त इथं मला कसा व्यापार करता येईल येनकेन मार्कानं. कारण का, त्याचं एक जरी प्रॉडक्ट विकलं गेलं आणि त्याच्यात 1 रुपया जरी झाला तर दिवसाला किती 2 अब्ज कमवायचं टार्गेट आहे प्रत्येकाचं. दिवसाला 2 अब्ज, गणित बारकं नाही. आणि आज मी इतकं अनुभवलं सगळ्यांमध्ये फिरून की प्रत्येक घरात कोण ना कोण कुठलं ना कुठलं औषध घेतंयच. केवळ एकच कारण आहे की आपण विषमुक्त खात नाही, तसा आपला अजेंडा नाही, तसा आपला प्रयत्न नाही आणि आपण त्याला लायकीचे नाहीत की काय असं वाटायला लागले. विषमुक्त खाण्याचे. तर पुढच्या अभंगवाणीच्या उद्घाटनाच्या सोहळ्यावरती तुम्हाला सर्वांना बोलवीनच. आणि हे लवकरात लवकर ह्या सगळ्या भाज्यांचं एक एकीकरण, एक नॉलेजेबल एक बुक कसं होईल जेणेकरून प्रत्येकाच्या घरात एक गेलं तर कदाचित हे उजळणी होऊन का होईना तुम्ही घ्याल, खाल, द्याल. जसं माई करतायत की त्यांनी स्वतःसाठी उपयोग केला आणि आपल्याला वाटायला आल्यात. खरंच ह्या अशा मातेला धन्य. आपण फार सुंदर एक भजन, कारण आता वेळ कमी असल्यामुळे कदाचित आपण प्रसाद घेता घेता भजन होतील. सुंदर एक भजन माईंकडे बघून मला वाटतंय कबीरांनी म्हणलेलं आहे. कबीरांच्या दोह्यांमधलं हे भजन आहे. राम राम नाम के साबुन से शरीर धर्माने आम्ही व्यापारी, शरीर धर्माने आम्ही डॉक्टर, पण कुठेही नीतिमत्ता घालू दिली नाही, कुठेही धोपट मार्ग स्वीकारू दिला नाही. अशा ह्या गुरूंनी नेहमीच आम्हाला प्रेरणा दिली. यांनी म्हणले एक भजन म्हणून म्हणावं असं त्यांना परत एकदा करतो. एकच हे शेवटचं भजन आणि 2 मिनिटाचं आभार प्रदर्शन, त्यानंतर प्रसाद. तर त्यांनी जी प्रेरणा आम्हाला दिली एका भजनाने, ते भजन फार सुंदर आहे. आम्ही गुलेतगुडला साधना शिबिर होतं आश्रमचं, गुलेतगुड्ड म्हणून कर्नाटकमध्ये माहिती आहे, श्रीकृष्ण आश्रम. तर तिथल्या गुरुजींनी त्या भजनाला उजाळा दिला. त्या गुरुजींनी त्यांच्या एका लयमध्ये इतकं सुंदर, ते गुरुजी 12 वर्ष हिमालयात राहिलेले आहेत गुलेतगुडला. श्रीकृष्ण आश्रम आहे त्यांचा. महात्म्यांचं दर्शन व्हावं, महात्म्याच्या सानिध्यात जावं. तीर्थाला जातो आम्ही, काय केले नुसतेच वरवर पाणी झाडून. संत सुद्धा म्हणतात तीर्थाला आम्ही गेलो आणि वरवर काय केलं, नुसतेच पाणी झाडून आलो. न त्यांचा विचार घेतला, न त्यांचं कर्म घेतलं, न त्यांचं आचार घेतला, न काय घेतला. मी केलं हेच घेऊन मी आलो. फार सुंदर प्रेरणा देणारं. तू ही सांग कर, तू बरोबर असतात. नेहमीच मोठ्या मोठ्या साधनाच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच साथ देतात. तल्लीन होणारी फुलं आहेत.
जसं आम्हाला कमी वयातच गुरु मिळाले आमचं मोठं भाग्य, तसंही मी सद्गुरूचरणी एक प्रार्थना करेल की प्रत्येकालाच सद्गुरू मिळावा, वयात मिळावा. नुसतं मिळून पण उपयोग नाही, तुमचं समर्पणही व्हावं. समर्पण होऊनही उपयोग नाही, त्या मार्गानं तुम्ही चालावं. आणि चालूनही उपयोग नाही, त्या मार्गामध्ये होणारी गुरु कृपा पावलं पावलं तुम्हाला समजावी एकदा तरी तुमचं जीवन सार्थक होईल. जय गुरुदेवजी. पुढचं मी आयोजकांच्या हातात कार्यक्रम देतो आणि एवढे हे 2 शब्द तुम्ही बोलायला मला संधी दिली. गुरु